नेमका काय कार्यक्रम आज बार्शी येथे आयोजित केलेला? आयुष व्यसनमुक्ती उपचार व संशोधन केंद्र जामगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर यांच्या व तहसील कार्यालय बार्शी यांच्या संयुक्त विद्यमानाने आज बार्शी कारागृहामध्ये बंदिस्त असणाऱ्या सर्व संशयितांसाठी मिशन परिवर्तन अंतर्गत नशामुक्ती कार्यक्रम आयोजित करण्यात आला। शक्यतो नशेच्या अंमलाखाली बहुतांश गुन्हे घडतात आणि घडून गेलेल्या गुन्ह्यानंतर पश्चातापाची वेळ त्या व्यक्तीवर येते। अशी परिस्थिती भविष्यात घडूच नये म्हणून आत्मचिंतन करावे, स्वतःची मनस्थिती बदलावी, म्हणजे परिस्थिती आपोआप बदलेल। दुसऱ्याला दोष देण्यात स्वतःचं आयुष्य संपू नये हा मुख्य हेतू घेऊन हे मिशन परिवर्तन सोलापूर जिल्ह्यातील सर्व कारागृहामध्ये राबविण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून आज बार्शी कारागृहातील कार्यक्रम संपन्न झालेला आहे। या कार्यक्रमामध्ये सकारात्मक मानसोपचार पद्धती आमच्या मानसोपचार तज्ज्ञ सौ पूर्णादिनी मोरे मॅडम, त्याचबरोबर ॲडव्होकेट आणि सोशल वर्कर देवळे मॅडम, या सर्वांसोबतच सोशल वर्कर आमच्या स्वातीताई पातवंडे, अर्चना अंबुरे आणि दहिपळ गावातील ही मुलींची टीम की आपल्या पथनाट्यातून नशामुक्तीचा सुखी जीवनाचा संदेश देण्याचे काम करत आहेत। आतापर्यंत 4 कारागृहामध्ये यशस्वीपणे कार्यक्रम राबवून हे अभियान असंच संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबवलं जाणार आहे आणि खूप चांगला प्रतिसाद बंदी लोकांकडनं, संशयितांकडनं स्वतःचं आत्मचिंतन करून नवीन आयुष्याची सुरुवात करण्याचा निर्णय त्यांच्याकडनं केला जात आहे। खूप चांगला प्रतिसाद या अभियानाला मिळत आहे। नमस्कार, मी शेख तस्लीम मेहताब। आम्ही आयुष व्यसनमुक्तीचे सर, आम्ही त्यांची टीम दहिपळ या गावातून लाभलेले आहोत। आम्ही ह्या पथनाट्यातून सादर सांगत आहोत की व्यसन कसं जडतं आणि ते कसं माणसाला असं म्हणजे ते नाश करतं, अवयव खराब होते शरीरातील। आम्ही या दहिपळातून या पथनाट्याची टीम तयार करून आम्हाला व्यसनमुक्त करायचं आहे, भारत व्यसनमुक्त करायचं आहे। पहिल्यांदा तर आम्ही हे कॉलेजमध्ये हे राबवत होता। आम्ही 4 कारागृहामध्ये हे आता कार्यक्रम आतापर्यंत राबवलेला आहे आणि असंच करून आम्ही अख्खा भारत देश आम्ही व्यसनमुक्त करणार आहोत। आम्ही व्यसनमुक्त भारत सशक्त भारत पथनाट्यातून असं दाखवतो व्यसनापासून कसं लांब राहायचं, व्यसनामुळे आपल्या शरीरावर कसा परिणाम होतो, आपल्या घरातले म्हणजे घरातली व्यसन तसे हे होतात, मोठ्या माणसापासून त्यांचेच बारक्या माणसांवर परिणाम होतात। मग आम्ही आमच्या व्यसनातून असं दाखवतो की व्यसन करू नका, व्यसनापासून दूर राहा, तुमचे मानसिक दृष्टिकोन हे विपरीत होतात, व्यसन करू नका हे आम्ही आमच्या पथनाट्यातून सादर। आज इथं जेलमध्ये काय केलं तुम्ही, नेमकं काय केलं? आम्ही जेलमधल्या लोकांना दाखवून दिलं म्हणजे तुम्ही व्यसन केलेलं असेल, तुमच्यातून गुन्हा घडतो, मग तुम्ही व्यसन करू नका, व्यसनातून म्हणजे गुन्हा तुम्हाला करायचं नसतं तुम्ही करता, ते सांगितलं आम्ही की आमच्या असं दाखवतो, करू नका व्यसन। नमस्कार, माझे नाव अपेक्षा सुभाष आहे। आम्ही आज या कारागृहात आलेलो आहोत आणि हे बार्शीचं कारागृह आहे। आम्ही इथल्या लोकांना सांगितलं आहे की तुम्ही व्यसन करू नका आणि व्यसन केलं का तुमचं कुटुंब सगळं उद्ध्वस्त होतं। आज आम्ही बार्शी कारागृहामध्ये आलेलो आहोत। आमची पूर्ण टीम, आयुषचे 2 केंद्र आहेत, येडाई व्यसनमुक्ती केंद्र, आयुष व्यसनमुक्ती केंद्र। तर या केंद्रामध्ये आम्ही पेशंटला एवढी छान मार्गदर्शन करतो की तो आमच्या इथे एकदा आलेला पेशंट दुसऱ्या वेळेस व्यसनाच्या आहारी जात नाही। त्यासाठी आम्ही एक ध्यास घेतला आहे दहिपळगावच्या विद्यार्थिनींनी, आणि विद्यार्थिनी त्यांच्या पथनाट्यातून एक संदेश देत आहेत, व्यसन करू नका, व्यसनामुळे पूर्ण 3 पिढ्या बर्बाद होतात। तर हे व्यसन माणसाच्या आयुष्यामध्ये कशा प्रकारे हे होतं आणि त्या व्यसनाचा आपल्या पूर्ण कुटुंबावर कसा वाईट परिणाम होतो हे आज ह्या पथनाट्यातून आज बार्शीच्या कारागृहात मुलींनी दाखवून दिलं आहे। तर इथल्या सुरुवातीला आम्ही जेव्हा कारागृहात आलो होतो त्यावेळेस जे
त्या लोकांच्या चेहऱ्यावर जे टेन्शन होतं ते टेन्शन मुक्त करण्याचं काम आज आमच्या दहिपळगावच्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. तर यापुढेही आम्ही असे पूर्ण भारतामधील कारागृहामध्ये जाऊन त्या जेलमधल्या जे लोक आहेत, कैदी आहेत, त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचं कार्य आज दहिपळगावच्या विद्यार्थ्यांनी त्या करत आहेत.